लॉट्स पाडले जातील. ओमसीसी संघाचा एखादा प्रतिनिधी असेल तर नक्कीच लॉट्स पाडून घ्यायचे आहेत. मॅच चालू होण्याच्या आधी लॉट्स पाडून घ्या. अख्तर भाई 2 मिनिट मॅच चालू व्हायच्या आधी पाडून घ्या ना. नक्कीच एके चषकाचे सर्वेसर्वा अहमदभाई कमले यांच्या शुभ हस्ते नक्कीच लॉट्स पाडवले जातात आणि एकच चिठ्ठी काढली जाईल, तिला बाय भेटेल आणि दोघांचे मॅचेस खेळवले जातील. फराड डोन यांच्या इथे नक्कीच शुभ आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजक कमिटीकडनं सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. विनर्स विपक्ष रिया 11 हा नक्कीच पहिला सामना असेल सेकंड फेरीतील. त्यानंतर कल्याण पॅकर्स विपक्ष साईराम सीसी. जय मसवा नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय, बाय बेल्टली आहे. वाईट चेंडू वळीव मैदानाकडे जर विचार केला तर षटक क्रमांक पहिले चले 1 चेंडू 2 धावा. ओके नक्कीच मेन आमच्या बॉबे यांच्या माध्यमातून आम्हाला कळवलं जात आहे. इथे मात्र फलंदाज होईल, बाद धक्का क्रमांक लागतोय तो मात्र पहिला 7 स्टार संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक केले, चेंडू जातोय सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव येते, एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या ते मात्र तब्बल 3 धावा. 3 चेंडू 3 धावा, चांगलं समीकरण होताना आपल्याला बघायला मिळते. पहिले षटक आहे नितीनचं. इथे मात्र स्टेप आउट झाले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण परंतु एक सिंगल कंप्लीट होते. अंपर डिसिजन, दिस इज लास्ट डिसिजन मित्रांनो. नॉट आउट. 4 चेंडू 4 धावा. पहिले षटक आहे प्रगतीपथावर. नितीन याचं चांगली गोलंदाजी केली जाते नितीनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅकफुट लाग अजून एकदा येते, एके धावेने धावफलक पुढे जाते 5 या आकड्यावरती. चेंडू द्यायचे व्हॉलंटियर्स, आपल्याला विनंती असेल की आपण लगेच बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. पाच चेंडू 5 धावा. पहिले षटक आहे प्रगतीपथावरती नितीन ज्याचं. अजून एक चांगला स्ट्रोक, एक चिकी सिंगल कंप्लीट होते. षटक क्रमांक पहिले संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. विकेट हॅट्रिक्स आणि नक्कीच चौकाराच्या हॅट्रिक साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यामधलं अरमान शेख असतील, त्याचप्रमाणे जाफर शेख यांच्याकडनं नक्कीच विकेट हॅट्रिक आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी 501 रुपयाचं कॉर्पोरेशन आहे.
आमच्या मान्यवरांनी सुद्धा एटीएम ओपन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूचं मनोदय वाढवलं जातं एके चषकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला पंच केलाय. टॅप मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक चिकी सिंगल येते. सॉरी ओके, चुकीची दुरुस्ती. निर्धाव चेंडू येतोय. इथे मात्र पुढे आलंय, परंतु आपल्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा फटक्याला मान्यता नाहीये. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का क्रमांक लागतोय, तो मात्र दुसरा. तीन चेंडू झालेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये. गोलंदाज अन्नूने जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र पुन्हा एकदा टॅप मारण्याच्या प्रयत्नात ओमकारला कुठेतरी जगडून ठेवलंय. बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय, तो मात्र ओमकारच्या माध्यमातून. कोणत्याही चेंडूला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडते की काय. अन्नूने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. एक फलंदाजाला सुद्धा बाद करण्यात यश आलंय. इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या चषकातील मिडन ओव्हर टाकला जातोय का अन्नूच्या माध्यमातून, कारण की अजूनही एकही धाव खर्च केलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. सर्वांनी टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, कारण की एकही धाव दिलेली नाही अजूनही. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच एक चिकी सिंगल येते. धावफलक एकेने पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात फक्त आणि फक्त 7 धावा. 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या संपतेनंतर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक फेकण्यासाठी चरण सेव्हन्स टंगलला चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की जर विचार केला 2 षटक फक्त 7 धावा खर्च केल्यात. इथून चांगला टार्गेट सेट करावा लागेल जर आपल्याला सामन्याला कलाटणी द्यायची असेल तर. मात्र इथून धावा करणं गरजेचं आहे. तिसरं षटक चरण येतोय. फलंदाज बाद. इथं मात्र चांगली गोलंदाजी चरणच्या माध्यमातून सुद्धा. अन्नूने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याच्याच नक्कीच पायावरती पाय ठेवून चरण सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. इकॉनॉमिकल षटक फेकलंय अन्नूने, त्यानंतर चरण सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. इथं मात्र नो चेंडू. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागतोय. चांगलं कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस अंडरआर्म क्रिकेट आपण खेळत असतो, मैदान छोटं असतं आणि यामध्ये आपल्याला जर कॉर्डिनेशन नसेल दोन फलंदाजांमध्ये तर मात्र अशा प्रकारे विकेट जाऊ शकतात. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. अजून एक फलंदाज होईल बॅट. बॅक टू बॅक धक्के लागले जातात ते मात्र 7 स्टार संघाला. या षटकाचा विचार केला तर विकेट्स भरपूर गेलेत. पहिला चेंडू विकेट आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आला, अजून एक रनआउटच्या स्वरूपात विकेट आले. 3 विकेट घेण्यात यश आलंय ते मात्र चरणला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेतोय की काय चरण? अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. चार चेंडू झालेत, अजूनही एकही धाव खर्च केले नाहीये.
एकच धाव येते. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नऊ धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 आहे ते मात्र चरण याचं. अजून एक वाईट येतोय. वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड्स. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र जबरदस्त फटका. अजून एक फलंदाज होईल बाद. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्यात. ते मात्र डबल डिजिट डबल फिगर. 10 रन्स. नक्कीच सनी याचं कौतुक केलं जाईल आणि आम्ही आभार सुद्धा व्यक्त करतोय की नाही या स्टेजवरती नक्कीच या लखलखत्या उन्हामध्ये एक फॅनची व्यवस्था केली, त्यामुळे नक्कीच त्याचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती. नो चेंडू. प्रथमेश आहे गोलंदाजी मार्क वरती. चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकामध्ये प्रथमेशला सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की जर विचार केला अन्नूने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, त्यानंतर चरणने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. प्रथमेश आलाय शेवटच्या षटकामध्ये. सिंगल आले. सिंगलने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. इथं पुन्हा एकदा चांगला टॅप स्वरूपात मारलेला चेंडू, परंतु एकच धाव. इथं मात्र इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून एक धाव येते. एके धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. ते मात्र तब्बल 14 धावा. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे ते मात्र प्रथमेश, आणि या प्रथमेशच्या षटकामध्ये सुद्धा खूपच कमी धावा आल्या. 3च धावा खर्च करतोय प्रथमेश सुद्धा. जबरदस्त चेंडू. शेवटचा चेंडू असेल षटकातील. षटक क्रमांक 14 संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावफलकाचा विचार केला फक्त 14 धावा लागल्यात. 15 धावांचं मापक लक्ष आहे, छोटं लक्ष आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय व्यक्तिमत्व फारकजी डॉन यांचं इथं फहात डॉन यांचं इथं शुभागमन झालंय आमच्या आयोजक कमिटीकडनं. नक्कीच अहमद बाग यांच्या माध्यमातून नक्कीच GTC लाईव्हचे नक्कीच कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजवरती नक्कीच जे स्वागत होत आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. चेंडू द्यायचा आहे. नक्कीच मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. ते मात्र
या सामन्यानंतर नक्कीच ज्या लहान खेळाडूंनी या मैदानासाठी मेहनत घेतली त्यांची सुद्धा एक मॅच ठेवली आहे आपल्या आयोजक कमिटीकडनं. पंधरा धावांचं छोटं लक्ष आहे आणि या 15 धावांचा पाठलाग करताना जर बघायला गेला तर मात्र ड्रीम युवा संघाचे पहिला चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय. 15 धावा करायचे आहेत जर बघायला गेला तर 24 चेंडू आणि 15 धावा. छोटं लक्ष आहे याचा पाठलाग कसा होत आहे. फलंदाज होईल बाद. जबरदस्त झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो मात्र ड्रीम युवा संघाला. कमॉन डीजे. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज काय नाव आहे शाहरुखच्या माध्यमातून 2 चेंडू फेकलेत. एकही धाव खर्च करत नाहीये. इथे मात्र अजून एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते आणि ड्रीम युवा संघाचा नक्कीच खाता खोललं जाते. 1 धाव येते. 15 धावांचा छोट्या लक्षाचा पाठलाग करताना मात्र शाहरुखची नफीतुल्य गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडू 1च धाव खर्च करतोय. इथं मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला केलाय. पंच केलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव येते. एके धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्यात ते मात्र फक्त आणि फक्त 2च धावा. 4 चेंडू फेकले 2 धावा खर्च करतोय शाहरुख. 15 धावांचं लक्ष आहे. छोट्या लक्षाचा पाठलाग करताना मात्र सिंगल डबलने धावफलक घालताना आपल्याला बघायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केला. चेंडूला 1 धाव कंप्लीट केली जाते. तीन धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला फलंदाज नक्कीच लवकर तंबूच्या आश्रयाला गेला परंतु कुठेतरी सिंगलने मॅच पुढे नेताना बघायला मिळते. अजून 1 धाव येते. एके धावेने धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती तब्बल धावा लागल्या गेल्या त्या मात्र 4 धावा. षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा ऑन द बोर्ड्स. येणारे 18 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. 15 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. कुठेतरी कमबॅक करावे लागेल कारण की जर विचार केला एक चांगली षटक मॅच मध्ये नक्कीच येऊ शकतो 7 स्टार संघ. इथे मात्र अजून एक चिके सिंगल. एके धावेने धावफलक जाते ते मात्र 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला प्रफुल्ल बघायला मिळतोय. प्रफुल्लला सुद्धा एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. शाहरुखने फक्त 4 धावा खर्च केल्या. इथं मात्र सिंगल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. धावा वाचवाव्या लागतील कारण की फक्त 15 धावांचं मापक लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करताना गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालवताना आपण बघतोय 7 स्टार संघाचा. सिंगल पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. ज्याप्रमाणे आपल्या
ट्रेनला लाईफलाईन म्हटलं जाते मुंबईची, त्याचप्रमाणे अंडरआर्म क्रिकेटला सुद्धा सिंगल डबलचं एक लाईफलाईन म्हटलं जाते आणि त्याचं प्रत्यक्ष आपण बघतोय सिंगलने धाव पुढे जाताना. स्कोरबोर्ड हलता ठेवलाय तो मात्र ड्रीम युवा संघाच्या माध्यमातून. अजून एक धाव येते. चार चेंडू 4 धावा आल्यात. नक्कीच इथून कुठेतरी डॉट चेंडू टाकावे लागतील ते मात्र प्रफुल्लला. एक चांगली टुर्नामेंट आपण बघतोय. एके चषक 2025चं पर्व पहिलं. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच फलंदाज होतोय. बीट येतोय निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडू मध्ये नक्कीच प्रेशराईज केले जाईल. आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या तर मात्र फक्त आणि फक्त 8च धावा. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच संपली नाहीये, कारण की जर विचार केला तर 2 षटक संपले, 8च धावा खर्च केल्या. येणाऱ्या 12 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 7 धाव्यांची गरज. पहिल्या 2 षटकाचा विचार केला, 4च्या इकॉनॉमिकलनी गोलंदाजी केली. येणारे 2 षटक करायचे आहेत धावा 7. पुढचा चेंडू. इथे मात्र एक धाव कंप्लीट होते. दोन चेंडू आणि 2 धावा खर्च करतोय गोलंदाज हैदर. ओके ओके. अजूनही जर या षटकामध्ये जर 2 चेंडू डॉट आले तर मात्र सामना पूर्णपणे बॅलन्सिंग स्थितीमध्ये जाईल, कारण की पहिले 2 षटक खूप चांगल्याप्रकारे टाकले आहेत. अजून एक निर्धाव चेंडू, फलंदाज होईल बाद. इथे मात्र वाईट चेंडू दिलाय.
अंपायर्स आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण बाहेरनं नक्कीच आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसा आणि बाहेरनं आपण बोलू नका. चार धाब्यांची गरज आहे. बॉल झाले 5 ना, 4 झाले, 2 बाकी आहेत. एक बाकी एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू. शेवटचा चेंडू असेल. धाबांची गरज आहे ती मात्र तब्बल 4 धाब्यांची गरज आहे. खेळाडूंनी कृपया बसून घ्या. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण बसून घ्यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल षटकातील. जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र सिंगल मारले. या गचा क्षेत्ररक्षण झालंय. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या मात्र तब्बल 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड्स. इकॉनॉमिकल 4च्या सरासरीने धावा केल्यात. त्या मात्र टीम युवा संघाच्या माध्यमातून. येणारे 6 चेंडू धाब्यांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. पहिल्या जर 3 षटकांचा विचार केला 4.00च्या सरासरीने धावा आल्या आहेत. इकॉनॉमिकल षटक फेकले गेलेत. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला पहिलं षटक शाहरुखने फेकलं, फक्त 4 धावा खर्च केला. त्यानंतर आला तो मात्र प्रफुल्ल, त्यांनी सुद्धा 4 धावा खर्च केल्या. हैदरने सुद्धा 4 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक आहे आणि हे मात्र नक्कीच निर्णायक षटक ठरेल कारण की 6 चेंडू आणि धाब्यांची गरज आहे. ते मात्र फक्त आणि फक्त 3च धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली. ज्या कमी स्कोरिंगच्या मॅचेस आहेत आपण नक्कीच बघितलं गेलं ते मात्र जय मसोबा विपक्ष ओम साई गणेश हा सुद्धा मॅच कमी रनचा टार्गेट सेट केला आणि मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. इथं मात्र पहिला चेंडू आणि नक्कीच फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र ड्रीम युवा संघाला. कमॉन डीजे. त्याचप्रमाणे आमचे मंडप डेकोरेटर्स संजय दादा यांच्या माध्यमातून नक्कीच फॅनची व्यवस्था इथे झालेली आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. लेट पण थेट. लेट आहे लेकिन अच्छे समय पे आए. षटक क्रमांक शेवटचा आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार यात तीन मात्र शंका नसेल कारण की जर विचार केला 5 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र झेल फलंदाज ड्रीम युवा संघाला बॅक टू बॅकचा दुसरा हॅट्रिक चान्स असेल ते मात्र गोलंदाज ऐसानला. जबरदस्त गोलंदाजी. कमॉन डीजे. नक्कीच विकेट रेट्रिक साठी राजू भाई की तरफ से और फाद भाई की तरफ से 501 रुपए का इनाम रहेगा विकेट एट्रिक के लिए. विकेट एट्रिक नक्कीच विकेट एट्रिक साठी ऐसानला ही सुवर्ण संधी असेल कारण की विकेट एट्रिक साठी
राजूभाई यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे रियाजभाई यांच्याकडनं सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आहे. दोनों मिलके 501 रुपये का पारितोषिक. शेवट 2 चेंडू फेकले, दोन्ही चेंडूंवरती फलंदाजाला यश आलेलं नाहीये. ऐसांची जबरदस्त गोलंदाजी. जर विचार केला येणारे 4 चेंडू 3 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगतोय आपल्या या शेवटचे 2 विकेट सुद्धा बाकी आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय की काय. येते मात्र अजून एक चांगला चेंडू. नक्कीच जबरदस्त चेंडू टाकलाय. या चेंडूवरती सुद्धा विकेट आली असती. विकेट आली असती परंतु विकेट किपरकडे नक्कीच ओमकारकडनं थोड्याशा चुका झाल्यात. ओमकारकडनं थोडीशी चुकी झाली नाहीतर ही सुद्धा विकेट आली असती. येणारे 3 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. जबरदस्त सामना. एक जबरदस्त सामना आपण बघतोय. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाताना इथे मात्र फलंदाज होईल बा. विकेट राहिली आहे ती मात्र ड्रीम युवा संघाची. 2 आहेत का? ओके, 2 विकेट राहिल्यात. काय गोलंदाजी केली. मला वाटते 4 चेंडू मध्ये 4 फलंदाज बाद करले असते. कारण की जर ओमकारच्या कडनं जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं तर ती सुद्धा विकेट मिळाली असती. येणारे 2 चेंडू 3 धाब्यांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज होती ती मात्र तब्बल 3. आणि नक्कीच इथं बघायला गेला तर सामना येऊन बसलाय तो मात्र 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय व्यक्तिमत्व आशिषजी जमदाडे यांचं इथं शुभ आगमन झालंय. साहेबांचं सुद्धा आमच्या आयोजक कमिटीकडनं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. 2 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र 3. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. जो सामना जिंकेल तो मात्र रिया 11 संघासोबत फाईट करेल. पुढची मॅच असणार आहे.